नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसानच्या 19व्या हप्त्यासंदर्भात याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या म्हणजे 6व्या हप्त्यासंदर्भात म्हणजे हे दोन हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची कोणती कामं करायची आहेत, याचबरोबर आपण जर पाहिलं तर हे दोन्ही हप्ते कोणत्या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आणि हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची म्हणजेच 6व्या हप्त्याची तारीख शासनाच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। याबरोबरच पीएम किसानच्या 19व्या हप्त्याची तारीख तर जाहीर झालेलीच आहे आणि हे दोन्ही हप्ते म्हणजे नमो शेतकरीचा 6वा आणि पीएम किसानचा 19वा हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची 3 ते 4 कामं करायची आहेत। त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र, त्याच्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचे दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत। त्यामुळे जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांनी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी काढून घ्यायचं आहे। याच्यानंतर दुसरं काम करायचे, त्यांच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे। याच्या अगोदर पाहिलं तर भरपूर शेतकऱ्यांच्या आधारला बँक खाते लिंक होती, परंतु काही प्रॉब्लेममुळे, काही बँकेच्या प्रॉब्लेममुळे किंवा काही इतर अडचणीमुळे काही शेतकऱ्यांच्या आधारला बँक खाते लिंक असल्यामुळे लिंक होती, परंतु ते अनलिंक झाली, इनॅक्टिव्ह झाली, बंद पडली। त्यामुळे तसे जर कारण असेल तर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचा दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत। त्यामुळे तुम्हाला ते काम करणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लवकरात लवकर लिंक करून घ्या आणि ऑलरेडी लिंक असेल तर तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाही। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान केवायसी। मित्रांनो, ही शेवटची संधी आहे तुम्हाला पीएम किसानची केवायसी करण्यासाठी। तुम्ही जर अद्यापर्यंत पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला पीएम किसानची केवायसी करणं अत्यंत बंधनकारक आहे आणि गरजेचं आहे। त्यामुळे पीएम किसानची केवायसी करून घ्या। याचबरोबर भरपूर शेतकरी एक प्रश्न विचारतात की दादा, पीएम किसानची केवायसी केलेली आहे, मग आता आम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही, कारण की तुम्ही पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करायची गरज नाही, कारण की पीएम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी पात्र केलेले आहे। त्यामुळे कोणतंही डॉक्युमेंट नमो शेतकरीसाठी सरकारने घेतलेलं नाही। याचबरोबर तुमचा मोठा प्रॉब्लेम तो म्हणजे लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम। लँड रेकॉर्ड म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे। आता लँड रेकॉर्ड मध्ये जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे भेटतात। त्यामुळे भरपूर शेतकरी बोगस लाभार्थी होते, म्हणजे त्यांच्या जमीन नावावर नसून सुद्धा त्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेत होते। त्यामुळे असे ओरिजिनल शेतकरी आता काही असून देखील सुद्धा त्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे बंद पडलेले ते म्हणजे लँड प्रॉब्लेममुळे। त्यामुळे लँडचा प्रॉब्लेम नो असेल आणि जमीन नावावर असेल तरी तुम्हाला नो असेल तर लवकरात लवकर लँडचा प्रॉब्लेम तुमचा यस करून घ्या। आणि हे तिन्ही प्रॉब्लेमपैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला येणारे पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते येणारे बंद पडतील। त्यामुळे तिन्ही तुमचे यस असणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं अपडेट ते म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढचा हप्ता किती रुपयाचा येणार। आता राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की नमो शेतकरी योजनेचा हप्ता निधीमध्ये वाढ होणार आहे, परंतु सध्या निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद केलेली नाही। त्यामुळे नमो शेतकरीचे 2000 आणि पीएम किसानचे 2000 रुपये येणार आहेत, परंतु पीएम किसानच्या निधीच्या वाढीबाबत काही अपडेट नाहीच, कारण की नेमकंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे राज्य सरकार नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करू शकतं, कारण की अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या महिन्यामध्ये सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलं होतं। त्यामुळे निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये 6000 रुपयावरून 9000 रुपये होण्याची शक्यता आहे, परंतु सध्या जे काही पुढचा येणारा हप्ता आहे तो फक्त 2000 रुपयाचा येणार आहे। याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांना मागचे काही नमो शेतकरीचे हप्ते आले नव्हते, पीएम किसान सुद्धा 17-18वा हप्ता आला नव्हता। त्यामुळे तसं जर असेल तर 17वा, 18वा आणि 19व्या हप्त्यावर मागलचे 2-3 हप्ते शेतकऱ्यांचे येऊन जातील। अशा पद्धतीचे एक नवीन शासनाच्या माध्यमातून अपडेट देण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, महत्त्वाचं मी तुम्हाला विषयावर चर्चा करणार आहे, ते म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसानचे 2 हप्ते एकत्र येणार का? तर याचं उत्तर आहे हो। तर नमो शेतकरी योजनेचा 6वा आणि पीएम किसानचा 19वा हे दोन्ही हप्ते एकत्र
राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 24 फेब्रुवारी 2025 रोजी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा। धन्यवाद।